विखे पाटलाला आणि तीही म्हणतात मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो, सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहित. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय, ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी, म्हणून तुम्ही माझ्या सोबत आहे. हा, एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो, कारण मला आंदोलन चालवायचे, तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना, याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीच्या त्याच्यात परराज्यातला एक विषय, MBBSच्या, BHMSच्या, इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत, कॉलेजला, वैद्यकीय कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायचं त्यांचे ते मास्तर डे सांगत, ते कॉलेजचे मास्तर डे ते म्हणजे सरकारचा जे अर्थ आमच्यापर्यंत आला. कोण कुणाला मूर्खात काढीचं हेच कळा ना. अधिकारी सरकारला मूर्खात काढीचे का सरकार मराठ्याला मूर्खात काढीचे मिळत लागून द्यायला. सव्वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलं. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय, तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही, तुम्ही सुधराव म्हणून सांगायला. यांना सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे. हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयात सांगावं लागेल, तुम्हाला दादा भुसे साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे. ओबीसीच्या सवलती दिल्यात म्हणल्याच्या नंतर तुम्हाला झिरवळ साहेबाच्या मंत्रालयाला सांगायला लागेल. तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावा लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना. आणि नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतात. तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा याच्यातून शान व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणजे काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केले. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागतो. नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गठीत स्थापन केलं. पोरांना व्यवसायाला तुम्ही फायली घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायली दिल्या, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिवीर खराब झाले, त्यांच्या नड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी कप देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वेळीत येऊन द्या. आम्ही भाड्याला नेतो, आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत. इतकं नका येड्यात काढू. इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू की मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही विरक्त धावतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठ्यांची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल.
त्याला माझा नाविलाज. तुम्ही आमचा हक्काचा असून देत नाही. आठवा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा आणि मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देऊ. आपला नवा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला यांना अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जा. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवून जाईल. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कोणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायच्या हातात त्याच्या. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं बघता, सरपंच, कुठं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, कुठं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळं. तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरीला लागण्यासाठी? त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतोय तुम्हाला. बघा डाव काय लागलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? गप्पा हाणायला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली.